नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे रात्री उशिरा जेवणाचे दुष्परिणाम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रात्री आपण किती वाजता जेवतो याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही, पण द्यायला हवं. उशिरा जेवणाने शरीरावरती अनेक दुष्परिणाम होतात, ते वेळीच समजून घ्यायला हवेत. सध्या आपल्या सगळ्यांचीच लाईफस्टाईल इतकी बदलली आहे की त्याचा आपल्या आहारविहारावरती चुकीचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. कधी ऑफिसचं काम लांबल्यामुळे, तर कधी नाईट शिफ्टमुळे, तर कधी आणखीन काही कारणाने आपल्यातील अनेकांना रात्री जेवायला उशीर होतो. रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात आणि अनावश्यक फॅट्स जमा व्हायला लागतात. त्यामुळे लठ्ठपणा, डायबिटीज यासारख्या जीवनशैली विषयक समस्याही उद्भवतात. रात्री उशिरा खाण्याची सवय लागल्याने अनेक जण रात्री हॉटेलमधनं पदार्थही ऑर्डर करतात. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी लोक फास्ट फूड किंवा जंक फूड खाणंच पसंत करतात. त्यामुळे शरीराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. असे न करता घरचा सात्विक आणि हलका आहार रात्रीच्या जेवणात घेणे आवश्यक आहे. खरं तर रात्री 7 ते 8च्या दरम्यानच जेवण करणं चांगलं. त्यामुळे जेवण आणि झोप याच्यामध्ये 2 ते 3 तास जातात आणि अन्नपचन होऊन चांगली झोप लागते. त्यामुळे तुम्हालाही रात्री जेवायला उशीर होत असेल तर ती सवयी बदलायला पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. पाहूयात आता रात्री उशिरा जेवल्याने शरीराला कोणकोणत्या तक्रारी भेडसावतात. रात्री उशिरा खाल्ल्याने खाल्लेले अन्न पचत नाही, त्यामुळे या अन्नाचे चरबीमध्ये रूपांतर होतं आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. त्यामुळे जे लोक रात्री खूप उशिरा जेवतात ते लठ्ठपणाचा सामना करतच असतात. दुसरी गोष्ट, लठ्ठपणामुळे काही वेळेला डायबिटीसची समस्या उद्भवू शकते. रात्री उशिरा खाणाऱ्यांमध्ये ॲसिडिटीची समस्या असल्याचे दिसते. खाल्लेले अन्न पचत नाही, त्यामुळे अपचनाचे त्रास उद्भवतात. छातीत जळजळ होणे, छातीत दुखणे यासारख्या समस्या रात्री उशिरा जेवणाऱ्यांनाच भेडसावतात. गॅसेस होणे, अपचन, छातीत दुखणे असेही त्याचे स्वरूप असू शकते. रात्री उशिरा जेवल्यानंतर आपल्याला नीट झोपही येत नाही, त्यामुळे आपली पुरेशी झोप पूर्ण होत नाही. जेवण आणि झोप याच्यामध्ये पुरेसा वेळ गेल्यास आपल्याला नीट गाढ झोप लागते आणि सकाळी उठल्यावरती फ्रेश वाटते. तर मंडळी, रात्री उशिरा जेवणाचे टाळावे आणि म्हणजे आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.